नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं रश्मीज ब्लॉगमध्ये. आपण हा आज फ्रॉक बघणार आहे. हा फ्रॉक बघू शकता तुम्ही. याची शिलाई बाहेर दिसणार नाही आहे. लहान मुलांना टोचणार नाही असा शिवूया आपण आज. चला तर मग. हा मी कापड घेतलेला आहे, कॉटनचा आहे आणि अर्धा मीटर हा आहे आणि अर्धा मीटर हा आहे. अस्तर मी 80 सेंटीमीटर घेतलेला आहे. मला पूर्ण टोटल लांबी 20 इंच पाहिजे. त्याच्यातलं 12 इंच खालचा घेराचं घेणार आहे आणि 8 इंच वरची बॉडी घेणार आहे. चला तर मग. 8 इंच बॉडी घ्यायची आहे आणि 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. वरून शोल्डरमध्ये अर्धा इंच जाते आणि खालून शिलाईमध्ये अर्धा इंच जाते, त्याच्यामुळे मी 9 इंच घेतलेली आहे. आणि मला फिटिंगसाठी पाहिजे 10 इंच, त्याच्यातला अर्धा घ्यायचं तर 5 आणि 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. तसं मी 6.5 घेतलेलं आहे हे. चला तर कापून घेऊया. आणि 2 इंचचा गड्या घेतलेला आहे आणि लांबी घेतलेली आहे 3.5 इंच. पूर्ण शोल्डरपासून घेतली तर 3.5 घ्यायची आणि 2 इंचाचं शोल्डर घेतलेलं आहे मी. 2 इंच गळा आणि 2 इंच शोल्डर आणि आर्म होल घेतलेला आहे 4 इंच. चला तर करून घेऊया. गोल करून घेतलेला आहे आणि व्ही शेप द्यायचा आहे. मला डिझाईनचा शिवायचा आहे फ्रॉक, म्हणून मी व्ही शेप दिलेला आहे. तुम्ही गोलसुद्धा घेऊ शकता. आणि तुम्हाला जर वाटलंच हा लहान होत आहे तर आपण मोठासुद्धा करू शकतो. चला आता आखून घेऊया. डिझाईन करायची आहे म्हणून अशी पेनाने आखून घ्यायची डिझाईन आणि हे कापून घ्यायची. मी पेपरवर याच्यासाठी सांगितलं की आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे, शिलाईमध्ये दबणार आहे म्हणून. आता हा समोरचा भाग आपण कापून घेऊया. हा पूर्ण सरळ कापायचा आहे जसं आपण आधी कापलेलं होतं पेपरवर. त्याला डिझाईन नाही कापायची, याला हा पूर्णच पाहिजे आपल्याला. आता आपण याच्यावर टाकून, अस्तरवर टाकून, आपल्या वरच्या पार्टवर टाकून हा एक पार्ट काढून घेऊया. आपल्याला जे समोरून पाहिजे तो पार्ट आपण कापून घेतला आणि जो आतमध्ये राहतो थोडासा तो दुसऱ्या याच्यावर कापून घेऊया. आता हे कापून घेऊ. थोडंसं आपल्याला अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे. याला खालचा भाग जो दबणार आहे त्याला अर्धा इंच जास्त घ्यायचा आहे. आता ठेवून पाहूया. आता व्यवस्थित आलेलं आहे हे. आता आपण मागची साईड कापून घेऊ. सेम आपण जे अस्तर कापलेलं आहे तेच ठेवून आपण मागची साईड कापून घेऊया. थोडासा गळा आपण लहान घेऊया, 2 इंचाचा घेऊया गळा आणि अस्तरवर पण टाकून कापून घेऊ. आता याचे 2 पार्ट करूया. आपल्याला चेन लावायची आहे म्हणून 2 पार्ट केले. आता हा खालचा भाग आपल्याला 12चा घ्यायचा आहे आणि 4 इंचाची मला खालून फ्रिल लावायची आहे, त्याच्यामुळे मी 9 घेत आहे. अर्धा इंच वरून आणि अर्धा इंच खालून शिलाईमध्ये जाते म्हणून मी 9 घेतला. हा पूर्ण जो कापड आहे आपला उरलेला तो पूर्ण मी फ्रिलमध्ये लावणार आहे. त्याच्या प्लेट छान भरपूर पडतील आणि घेर चांगला वाटेल. आता जेवढा माझ्याजवळ कपडा होता मी पूर्ण घेतलेला आहे. आता आपण हे 9 इंचावरचं कापून घेऊया. खालून फ्रिल लावायची आहे मला त्याला 4 इंचाची. ते 5 इंच घ्यायची आहे आपल्याला. 4 इंच आपण तयार होऊन जाईल आपली ती. अर्धा इंच वरून आणि अर्धा इंच खालून फोल्डमध्ये जाते. ही फ्रिल घेतलेली आहे मी. आणि आपला खालचं जे अस्तर आहे, जेवढा कापड आपला उरलेला आहे ते पूर्ण आपण घेरासाठी यूज करूया खालचा. वरची बॉडी झालेली आहे आपली काढणं आपण. आता सर्व खालचा घेरासाठी त्याला थोडीशी बारीक फोल्ड, खालच्या साईजची फोल्ड करून घेऊया. मैत्रिणींनो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच माझ्या चॅनलवर रेसिपी, ब्लाऊज, लहान मुलींचे फ्रॉक, ब्लाऊज लहान मुलींचे तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. चला तर आता हे समोरचा जो पार्ट आहे तो जोडून घेऊया आपण आणि अस्तरवर लावून घेऊया. हा आपण समोरचा पार्ट जोडून घेतलेला आहे आणि हा आपण सर्व इकडून वरच्या साईडने फक्त शिलाई मारून घेतलेली आहे आणि उलटा करून घेतलेला आहे. उलटा करून असा होतो आणि त्याच्यावर आता आपण ही लेस लावून घेतली. ती जी शिलाई घेतलेली होती आपण ते, आणि मागचा पार्ट पण असाच रेडी करून घ्यायचा आहे आणि त्याला चेन लावून घ्यायची आहे. ही मी चेन लावून घेतलेली आहे आणि समोरचा आणि मागचा पार्ट आपला रेडी झालेला आहे. जी आपण दोरीसाठी पट्टी घेतलेली होती ती अशी कॉर्नरने कापून घ्यायची आणि ती सरळ करून घ्यायची. हा आपला समोरचा पार्ट आहे, त्याला अशी आतल्या साईडने जोडून घ्यायची. अर्धा इंच खालून सोडून द्यायचं आहे आपल्याला आणि थोडंसं अर्धा इंचाच्या वर ती पट्टी लावून घेऊ.
आणि हा मागचा साईड घेतलेली आहे आपण आणि हा घेराचा भाग आहे. मागची साईड सरळ आणि घेराचा भाग उलटा करून असा त्याला प्लेट मारून घेऊया आता. अशा प्रकारे एका इंचावर अशी मी प्लेट मारून घेत आहे त्याला. दोन्ही साईडने आपल्याला प्लेट मारून घ्यायची आहे, समोरच्या साईडनं आणि मागच्या साईडने. मैत्रिणींनो, दोन जर पार्ट केले तर आपल्याला जोडायला खूप सोपं जाते आणि फिटिंगला पण सोपं जाते. असे मी पूर्ण जो घेर आहे आपला तो पूर्ण या बॉडीला अटॅच करून घेते. आता जी खालून मी 4 इंचाची जी फ्रिल घेतली होती ती पण खालच्या साईडने जोडून घेत आहे अशी. त्याला खालून फोल्ड करून घ्यायची आणि पूर्ण. तुम्हाला जर प्लेट पाळायला वेळ लागत असेल किंवा जमत नसेल तर खाली तुम्ही पिनअप करून नंतर ते जोडू शकता. हा आपला रेडी झालेला आहे पार्ट. आता आपण मागचा आणि समोरचा पार्ट रेडी करून घेऊया. हे आता अस्तर घेतलेलं आहे मी. हे अस्तर विरुद्ध दिशेने लावायचं. ज्या दिशेने आपण जे मेन फॅब्रिक घेतला होता त्याच्या विरुद्ध दिशेने हे अस्तर लावून घ्यायचं. बघू शकता तुम्ही, ही शिलाई दिसत नाही आहे आपली. फिनिशिंगमध्ये आपला फ्रॉक हा रेडी होतो आणि लहान मुलांना टिकलेचा वगैरे आपण फ्रॉक शिवत असतो त्याच्यामुळे ते टुचणार नाही. हा आता आपला पार्ट रेडी झालेला आहे. आता आपण याचं शोल्डर अटॅच करून घेऊया, नंतर फिटिंग करून घेऊया. शोल्डरवर अर्धा इंच घेतलेला आहे मी. आता फिटिंगसाठी मला 10 इंचाची फिटिंग पाहिजे. तशी टोटल 20 आहे, त्याच्यातला अर्धा 10 येतो आणि ही पूर्ण लांबी आहे माझी 13 इंच. त्याच्यामुळे मग मी 1.5 इंच इकडून सोडून देते असं आणि 1.5 इंच इकडून सोडून देते. त्याच्यामुळे मधात 10 इंच राहतो आणि त्याची फिटिंग करून घेते. आधी आपण आता याला चॉकने आखून घेऊया. बघू शकता तुम्ही 10 आलेला आहे. आता आपण ते चॉकनं आखून घेऊया. चॉकने आखलं म्हणजे आपल्याला फिटिंगला सोपं पडतं. आता हे आपण आखून घेत आहे. वरच्या साईडनं तेवढा आणि खालच्या साईडनं कमी कमी करत आणायचं, त्याच्यामुळे आपल्याला घेर जास्त राहतो. हा आपला फ्रॉक आता रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता त्याची शिलाई थोडीशी पण आपल्याला बाहेर दिसत नाही आहे, धागे दिसत नाही आहे जे आपण, आणि टोचत पण नाहीत लहान मुलांना. आणि हा कॉटनचा असल्यामुळे छान नरम राहतो लहान मुलांना घालायला, उन्हाळ्यात घालायला. हा आता आपला फ्रॉक रेडी झालेला आहे. मैत्रिणींनो, तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.